शालोम सर्वांना ख्रिस्तामध्ये सलाम. देवाची स्तुती असो. परमेश्वराचं पवित्र वचन प्रेषितांची कृत्य अध्याय 5 वचन 41 आणि 42 मध्ये फार अद्भुतरीतीने एक घटना आम्हाला बघायला मिळते. ज्यावेळेस प्रेषित जे आहे वचनाचा प्रचार आणि प्रसार करत असताना त्यांना न्यायसभेपुढे उभे करण्यात आलेलं आहे आणि न्यायाधीश, याजक, सदुकी जे लोक होते त्यांनी त्यांना निक्षून सांगितलं आणि मारहाण केली की तुम्ही येशूच्या नावाने प्रचार करणं सोडून द्या आणि देवाचं राज्य किंवा ज्या गोष्टी तुम्ही करत आहात त्या थांबवा. देवाच्या प्रिय लोकांनो, आम्हाला बघायला मिळतं की प्रेषित जे आत्म्याने भरून देवाचं कार्य करत होते, राज्य उभारत होते. 41 आणि 42 वचन सांगतं की ज्या वेळेस ते अपमानित करण्यात आले, त्यांना मारण्यात आलं, त्यावेळेस ते या गोष्टीने आनंदित झाले. त्यांनी स्वतःला धन्य समजलं. ते आनंदित झाले की आम्हाला येशूच्या नावासाठी अपमानित होण्याची आणि मार खाण्याची संधी मिळालेली. आणि देवाच्या लोकांना हीच गोष्ट आजच्या परिस्थितीमध्ये परमेश्वर म्हणतो की शेवटल्या काळी आमचं जे आहे द्वेष वाढणार आहे, आमच्या विरुद्ध छळ वाढणार आहे, परंतु आम्हाला या सर्व परिस्थितींमध्ये ख्रिस्तामध्ये दृढ राहायचं आहे आणि परमेश्वराची जी योजना आहे तिला आम्हाला पूर्ण करायचं आहे. परिस्थिती कशीही येईल, परंतु आमचा प्रचार प्रसार थांबला नाही पाहिजे. 42 वचन सांगतं ते आनंदित झाले आणि पुढे घरोघरी जाऊन आणि मंदिरात जाऊन येशू हा ख्रिस्त असल्याचं त्यांनी शिकवणं जे आहे ते थांबवलं नाही. त्यांनी ते कंटिन्यू केलं, त्यांनी ते सातत्याने करत राहिले आणि देवाचं राज्य हे आमच्यापर्यंत भारत देशात आणि संपूर्ण जगभरात पसरलेलं आहे. हे सत्य आहे. हे कुठल्याही प्रकारे जे आहे चुकीचं नाही, तर हे जीवनाचं सत्य आहे आणि याचा प्रचार प्रसार आम्ही करावा ही देवाने आम्हाला दिलेली आज्ञा आहे, अधिकार आहे, जबाबदारी आहे आणि ते आम्ही करत राहू. परमेश्वर आम्हाला